नमस्कार विद्यार्थी मित्रांनो हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर तुम्हा विद्यार्थी मित्रांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। गव्हर्नर जनरल आणि व्हाईसरॉयची जी लेक्चर सिरीज आपली या ठिकाणी सुरू आहे, या लेक्चर सिरीज मध्ये आपण दोन महत्त्वाचे गव्हर्नर जनरल या ठिकाणी पाहणार आहोत। एक म्हणजे सर जॉन शोर आणि दुसरे म्हणजे लॉर्ड वेलेस्ली। लक्षात घ्या, यापूर्वी आपण वॉरेन हेस्टिंगवर एक लेक्चर व्हिडिओ केला, त्याच्यानंतर आपण या ठिकाणी लॉर्ड कॉर्नवॉलिस बद्दलची पण माहिती या ठिकाणी जाणून घेतली। हे दोघंही गव्हर्नर जनरल हे आक्रमकवादी होते। वॉरेन हेस्टिंगच्या कार्यकाळामध्ये इंग्रज मराठा पहिलं युद्ध या ठिकाणी झालं आणि इंग्रज म्हैसूर तिसरं युद्ध जे आहे हे लॉर्ड कॉर्नवॉलिसने या ठिकाणी केलं। हे दोघंही आक्रमकवादी होते आणि यांच्या या नीतीचा त्याग करण्याची भूमिका या ठिकाणी सर जॉन शोर यांनी केल्याचं एकंदरीत दिसून येतं। लॉर्ड कॉर्नवॉलिस निवृत्त झाल्यानंतर 1793 ला याला भारतामध्ये नियुक्त करण्यात आलेला आहे। हा महत्त्वाचा मुद्दा आपण या ठिकाणी लक्षात घ्या। तर कॉर्नवॉलिसच्या नंतर सर जॉन शोर आहे आणि सर जॉन शोरच्या नंतर लॉर्ड वेलेस्लीने भारतामध्ये या ठिकाणी बंगालचा गव्हर्नर जनरल म्हणून काम केल्याचं पाहायला भेटतं। 1798 पासून ते 1805 पर्यंतची त्याची कारकीर्द या ठिकाणी मांडली जाते आणि याची कारकीर्द भारतामध्ये खूप जास्त या ठिकाणी गाजली देखील। याने भारतामध्ये काही सामाजिक सुधारणा केल्या, परंतु वॉरेन हेस्टिंग आणि त्याचबरोबर लॉर्ड कॉर्नवॉलिसची जे आक्रमक धोरण होतं त्या धोरणाचा पुरस्कार याच्या काळामध्ये झाल्याचं पुन्हा एकदा पाहायला भेटतं। लक्षात घ्या, लॉर्ड वेलेस्ली हा तो गव्हर्नर जनरल या ठिकाणी आहे ज्यानं नेपोलियन बोनापार्टचं भारतावर होणारा आक्रमण जे आहे थांबवलेलं आहे। याच्या नीतीमुळेच यानं सहाय्यक संधी किंवा ज्याला तैनाती फौज म्हणतो तर त्या नीतीचा अवलंब केला। परिणाम असा झाला की नेपोलियन बोनापार्ट भारताच्या सीमेरेषेवरच येऊन थांबला, त्यानं भारतावर काय हल्ला या ठिकाणी केलेला नाहीये। तर आपण या दोघांबद्दलची माहिती इथे या ठिकाणी पाहून घेऊया, व्यवस्थितरित्या समजावून घेऊया यांच्या कार्यकाळामध्ये काय महत्त्वाच्या घडामोडी या ठिकाणी घडल्या। लक्षात घ्या मित्रांनो, ही जी व्हाईसरॉय आणि गव्हर्नर जनरलची जी लेक्चर सिरीज आहे ही खास तुम्हा विद्यार्थी मित्रांसाठी मी करत आहे, ज्या विद्यार्थी मित्र पूर्व परीक्षा 2024 ला आणि राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 आणि 24 ची तयारी या ठिकाणी करत आहे। गव्हर्नर जनरल आणि व्हाईसरॉयवर बऱ्याच वेळा आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत आणि यांच्याबद्दल तुम्हाला या ठिकाणी कोणत्याही एका संदर्भ ग्रंथामध्ये माहिती या ठिकाणी डिटेल्समध्ये मिळत नाही आणि म्हणून खास करून सर्वांना मोफतपणे ही लेक्चर सिरीज या ठिकाणी पाहता यावी म्हणून युट्यूबच्या सेशनमध्ये मी तुम्हाला हे सारे सेशन या ठिकाणी घेऊन येत आहे। तर हे सगळे डिटेल्स लेक्चर तुम्ही पहा, तुमच्या मित्रांना देखील या ठिकाणी सांगा आणि तुमच्या घरामध्ये जर काय कोण लहान भावंड असतील आणि जे भविष्यामध्ये राज्यसेवेसारखी परीक्षा या ठिकाणी देणार असतील, अधिकारी बनण्याचं स्वप्न पाहत असतील तर त्यांना देखील आतापासूनच या लेक्चर सिरीज पाहायला या ठिकाणी सांगा, जेणेकरून आधुनिक भारताचा इतिहास तरी किमान चांगल्या पद्धतीने त्यांचा या ठिकाणी होईल आणि हिस्ट्री बद्दल जे काही डाऊट्स आहेत ते या ठिकाणी सॉल्व्ह होतील। तर लक्षात घ्या मित्रांनो, आपला हा जो चॅनल आहे यूट्यूब चॅनल त्याला सबस्क्राइब करायला या ठिकाणी तुम्ही विसरू नका आणि याबरोबर लेक्चर पाहिल्यानंतर त्याला लाईक आणि कॉमेंट्स देखील या ठिकाणी करत जा। आपण सुरू करूया आजचं महत्त्वाचं सेशन। आता पहा, इथं आपल्याला पाहायला भेटतं, सर्वात आधी आपण पाहूया सर जॉन शोर यांच्याबद्दलची माहिती। लॉर्ड कॉर्नवॉलिस निवृत्त झाल्यानंतर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने याला बंगालचा गव्हर्नर जनरल म्हणून नियुक्त केल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं। वास्तविकता हा शांतप्रिय स्वभावाचा होता आणि याला या ठिकाणी खास करून ईस्ट इंडिया कंपनीनं असं सांगून पाठवलं होतं की भारतामध्ये जे काही देशी राज्य आपापसामध्ये संघर्ष करत आहे त्या संघर्षामध्ये आपल्याला या ठिकाणी पडायचं नाही। तर याचं तंतोतंत पालन हे सर जॉन शोर यांनी केल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं। तर यांच्या कार्यकाळामध्ये कोणत्या महत्त्वाच्या घटना घडून आल्या त्याबद्दलची माहिती पाहूया। आधी तर यांचा भारतातील कार्यकाळ समजून घेऊया। 1793 पासून ते 1798 पर्यंतचा कार्यकाळ सर जॉन शोर यांचा या ठिकाणी होता। लक्षात घ्या, यांच्या कार्यकाळामध्ये 1793 चा चार्टर ऍक्ट संमत करण्यात आला हे या ठिकाणी लक्षात घ्या। वास्तविकता जर आपण पाहिलं तर हा जो 1793 चा चार्टर ऍक्ट जो आहे त्या चार्टर ऍक्टची रूपरेखा लॉर्ड कॉर्नवॉलिसच्याच काळामध्ये निर्माण झालेली होती, परंतु हा कायदा लागू जो झाला किंवा याची अंमलबजावणी जी झाली ती या ठिकाणी सर जॉन शोर यांच्या काळात झालेली आहे। हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या। आता काय होतं 1793 च्या चार्टर ऍक्ट मध्ये, तर या कायद्यामध्ये असा मुद्दा नमूद करण्यात आला होता की ईस्ट इंडिया कंपनीचे जे काही कर्मचारी आहेत ते कर्मचारी त्यांचा वेतन जो आहे त्यांचा वेतन हा या ठिकाणी भारताच्या तिजोरीतून दिला जाणार आहे, अशा प्रकारची भूमिका इथे या ठिकाणी आली। तर ईस्ट इंडिया कंपनीचे कर्मचारी अधिकारी यांचं वेतन भारताच्या तिजोरीतून द्यायची भूमिका 1793 च्या चार्टर ऍक्टने घेतल्याचं दिसून येतं आणि याचबरोबर याच कायद्याद्वारे सर्वात पहिल्यांदा
पाहायला असं भेटतं ईस्ट इंडिया कंपनीचा जो व्यापारी एकाधिकार आहे तो व्यापारी एकाधिकार हा पुन्हा एकदा 20 वर्षांसाठी या ठिकाणी वाढवल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं। तर 20 वर्षांसाठी ईस्ट इंडिया कंपनीचा भारतासोबत असणारा व्यापारी एकाधिकार काय म्हणतो मी, कारण लक्षात घ्या राणी एलिझाबेथ प्रथमनं ईस्ट इंडिया कंपनीला भारतामध्ये व्यापार करण्याचा एकाधिकार दिला होता आणि तो एकाधिकार आता कंटिन्यू 20 वर्षांसाठी पुढे या ठिकाणी राहील अशी भूमिका 1793च्या चार्टर ऍक्ट मध्ये नमूद करण्यात आली होती। दुसरा सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की या गव्हर्नर जनरलच्या कार्यकाळामध्ये अहस्तक्षेप नीतीचा या ठिकाणी अवलंब केल्याचं एकंदरीत दिसून येतं। आता ही अहस्तक्षेप नीती काय प्रकरण आहे तर ते नीट लक्षात घ्या। कॉर्नवॉलिस आणि त्याचबरोबर वॉरन हेस्टिंग यांनी देशी राज्यांच्या अंतर्गत संघर्षामध्ये सहभाग घेतला होता। जसं की आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं इंग्रज मराठा युद्ध जेव्हा आपण या ठिकाणी पाहतो तेव्हा आपल्याला दिसून येतं या युद्धाच्या आधी सुरतचा तह झाला होता, रघुनाथरावाला पेशवा बनायचं होतं आणि म्हणून रघुनाथरावानं इंग्रजांकडे मदत मागितली होती। वॉरन हेस्टिंगनं त्या मदतीचा स्वीकार या ठिकाणी केला आणि या पद्धतीनं इंग्रज मराठा पहिलं युद्ध जे आहे हे 1776 सुरू झाल्याचं एकंदरीत दिसून येतं। आता यामुळे काय झालं तर यामुळे देशी राज्य जे आहे हे इंग्रजांच्या हातून या ठिकाणी संपली जाणार आहे अशी भीती सर्वसामान्य माणसांमध्ये निर्माण झाली। याचबरोबर दुसरं आपण जर पाहिलं तर लक्षात घ्या की इंग्रज म्हैसूर युद्ध तिसरं जेव्हा मी पाहतो तेव्हा लॉर्ड कॉर्नवॉलिस जो होता तर या लॉर्ड कॉर्नवॉलिसना म्हैसूर राज्याचा जो सुलतान होता टिपू तर त्या टिपूचा पराभव केला आणि त्याचा अर्ध राज्य इंग्रजांनी या ठिकाणी गिळंकृत केलं। यामुळे सर्वसामान्य लोक इंग्रजांवर या ठिकाणी खूप जास्त नाराज देखील झालेले होते। मग भारतावर जर राज्य करायचं असेल तर भारतीय लोकांची सहानुभूती मिळवणं देखील गरजेचं आहे, त्यांची मान्यता देखील मिळवणं गरजेचं आहे असं इंग्रजांचं म्हणणं होतं आणि म्हणून मग या हस्तक्षेप नीतीचा त्याग करायला या ठिकाणी ईस्ट इंडिया कंपनीनं भूमिका घेतलेली होती आणि त्याच भूमिकेवर ठाम हा शेवटपर्यंत राहिला सर जॉन शोर। आणि म्हणून मग जेव्हा जेव्हा देशी सत्ता आपापसामध्ये संघर्ष करतील तेव्हा तेव्हा ब्रिटिश लोक तिथे या ठिकाणी हस्तक्षेप करणार नाही, ते अहस्तक्षेप असेल त्यांचा, तर त्या प्रकारे अहस्तक्षेप नीतीचा स्वीकार याच्या कार्यकाळामध्ये करण्यात आल्याचं एकंदरीत दिसून येतं। याची कारकीर्द मी पुन्हा एकदा सांगतो ही याची कारकीर्द या ठिकाणी शांतिप्रिय होती। याच्या कारकिर्दीमध्ये फार काही इंग्रजांनी युद्ध वगैरे वगैरे काही केलेलं नाहीये। पाहायला भेटतं याच्या कार्यकाळामध्ये एक लढाई झाली ज्या लढाईला आपण खरडा युद्ध किंवा खरडाची लढाई असं या ठिकाणी म्हणतो। आता ही खरडाची लढाई जर आपण या ठिकाणी पाहिली तर ही काय नेमकी होती आणि कोणामध्ये होती ते थोडंसं आपण या ठिकाणी समजून घेऊया। खरडा कुठे आहे तर लक्षात घ्या खरडा आहे अहमदनगर जो आहे तर त्या अहमदनगरमध्ये खरडा हे ठिकाण हे गाव आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं। तर या ठिकाणी जी लढाई झाली ती कोणामध्ये झाली तर ही लढाई जी होती तर ती मराठा आणि त्याचबरोबर निजाम याच्यामध्ये झाल्याचं एकंदरीत दिसून येतं। हैदराबादचा निजाम आणि मराठी यांच्यामध्ये ही लढाई झालेली आहे। लढाईची डेट जर आपण पाहिली तर 13 मार्च 1795 ही लढाई या ठिकाणी आहे। 13 मार्च 1795 ची लढाई ही म्हणजे या ठिकाणी खरड्याची लढाई आपल्याला पाहायला भेटतं। काय होतं यामागची पार्श्वभूमी ती थोडक्यात आपण समजून घेऊया। लक्षात घ्या बाजीराव दुसरा हा या काळामध्ये या ठिकाणी पेशवा बनलेला होता आणि नाना फडणीस जे होते तर त्या नाना फडणीसचे संबंध आता सुधारले होते कोणासोबत तर महाजी शिंदे आणि त्याचबरोबर दौलतराव शिंदे यांच्यासोबत। आणि म्हणून मग दौलतराव शिंदे महाजी शिंदे आणि इकडे जर रघुजी भोसले जे पाहिलं आणि त्याचबरोबर तुकोजी होळकर या सर्वांचा एक संयुक्त मोर्चा नाना फडणीसने निर्माण केला। कोणाकोणाचा महाजी शिंदे दौलतराव शिंदे तुकोजी होळकर आणि रघुजी भोसले यांचा एक संयुक्त मोर्चा नाना फडणीसने निर्माण केला आणि मराठा साम्राज्य जे आहे हे आता दक्षिणेकडे विस्तारित केलं पाहिजे या प्रकारची भूमिका या ठिकाणी घेतल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं। आणि त्याच भूमिकेतून नाना फडणीसच्या सल्ल्यानुसार दक्षिणेकडच्या निजामावर हल्ला करण्याची भूमिका या ठिकाणी घेतली गेली। आता दक्षिणेचा निजाम जो होता तो का बरं मराठ्यांच्या हिट लिस्टवर होता तर या मागचं कारण असं होतं मराठ्यांना तो चौथाई आणि सरदेशमुखी देत होता। पाहायला असं भेटतं चौथाईचा जो अधिकार होता तो चौथाईचा अधिकार जो मराठ्यांचा या ठिकाणी अधिकार होता आणि या प्रकारे चौथाई देण्याचं निजामानं या ठिकाणी मंजूर केलं होतं। ते कधी केलं होतं तर 1728 साली। लक्षात घ्या 1728 ला एक तह झाला होता। या तहाला आपण मुंगी शेगावचा तह या ठिकाणी म्हणतो। मुंगी शेगावचा तह जो होता या मुंगी शेगावच्या तहामध्येच या ठिकाणी हैदराबादच्या निजामानं मराठ्यांना आम्ही चौथाई देऊ अशी भूमिका घेतली। पुढे आम्हाला पाहायला असं भेटतं
दुरई सराईचा तह एक दुसरी एक घटना घडली जी 1737 साली झाली। भोपाळच्या जवळ दुरई सराई या ठिकाणी हैदराबादच्या निजामाचा पराभव मराठा सरदारांनी केला आणि या तहाच्या नुसार पुन्हा एकदा चौथाही आम्ही या ठिकाणी मराठ्यांना देऊ अशी भूमिका या ठिकाणी निजामाने घेतल्याचं एकंदरीत दिसून येतं। परंतु 1728 मुंगी शेगावचा तह आणि त्याचबरोबर दुरई सराईचा तह या तहाच्या नंतर काही वर्षांनी या हैदराबादच्या निजामाने आता मराठ्यांना चौथाही देण्यास मनाई केली किंवा चौथाही देण्यास नकार दिली आणि त्यामुळे खूप सारा चौथाईचा पैसा हा निजामाकडे थकीत होता। तर तो वसूल करण्याच्या इराद्यानं नाना फडणवीस जे आहेत त्यांनी निजामाला या ठिकाणी संदेश दिला की आमची जी काही चौथाई थकलेली आहे ती तुम्ही या ठिकाणी लवकरात लवकर या ठिकाणी द्या। मात्र हैदराबादच्या निजामाचा जो वजीर होता त्याने या ठिकाणी चौथाई देण्याचा या ठिकाणी नकार दिल्याचं एकंदरीत दिसतं आणि त्यामुळे चौथाई वसूल करण्याच्या इराद्यानं आणि निजामाला धडा शिकवण्याच्या इराद्यानं मराठा साम्राज्यानं या निजामाच्या विरोधामध्ये युद्ध केल्याचं एकंदरीत पाहायला भेटतं। हे जे युद्ध होतं हे अहमदनगरमध्ये खर्डा नावाचं जे गाव आहे तिथे या ठिकाणी झाल्याचं एकंदरीत दिसतं। तर अहमदनगरमध्ये या युद्धाला सुरुवात झाली आणि त्या अहमदनगरमध्ये खर्डा किल्ला जो होता तर त्या खर्ड्याच्या किल्ल्यामध्ये जाऊन हा निजाम जो आहे हा लपून बसल्याचं एकंदरीत दिसतं आणि मग अशा सगळ्या परिस्थितीमध्ये मराठा सरदारांनी किंवा मराठा सैनिकांनी त्या खर्ड्याच्या किल्ल्याला वेढा घातलेला आहे आणि त्यानंतर निजाम या ठिकाणी मराठ्यांसमोर शरणागती पत्करल्याचं एकंदरीत दिसतं आणि तेव्हा नंतर मग एक तह झाला ज्याला आपण खर्डाचा तह म्हणतो जो 13 मार्च 1795 ला। आता लक्षात घ्या या संपूर्ण काळामध्ये हे युद्ध होत असताना हैदराबादच्या निजामानं इंग्रजांकडे मदत मागितली होती। हैदराबादच्या निजामाने इंग्रजांकडे मदत मागितली तेव्हा ब्रिटिशांचा बंगाल प्रांतातला गव्हर्नर होता तो म्हणजे सर जॉन शोर। तर या सर जॉन शोरनं मराठा आणि निजाम यांच्या अंतर्गत संघर्षामध्ये पडायचं नाही अशी अहस्तक्षेप नीतीचं धोरण अवलंबलं आणि त्यानं हैदराबादच्या निजामाला मदत करण्यास नकार दिलेला आहे असं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं। तर हा महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या आणि म्हणून मग पाहायला असं भेटतं हैदराबादचा निजाम जो होता त्याला मराठ्यांपुढे शरणागती पत्करावी लागली आणि मग 13 मार्च 1795 ला एक तह झाला ज्या तहालाच आपण या ठिकाणी खर्ड्याचा तह असं या ठिकाणी म्हणतो। तर हा तह काय होता या तहामध्ये काय काय मुद्दे होते ते पण आपण इथे या ठिकाणी पाहूया समजावून घेऊया। आता बघा या तहामध्ये निजामाने मराठ्यांना 5 कोटी रुपये थकीत चौथाई देणं या ठिकाणी मान्य केलं। त्या काळात 5 कोटी रुपयाची चौथाई थकवली होती हैदराबादच्या निजामानं तर ती या ठिकाणी त्यानं द्यायला मान्यता या ठिकाणी दर्शवली। दुसरा महत्वाचा भाग हैदराबादच्या निजामाच्या ताब्यात जो काही एक भूभाग होता त्या भूभागापैकी 1/3 भूभाग हा आम्ही मराठ्यांना या ठिकाणी देऊ अशी भूमिका हैदराबादच्या निजामानं इथे या ठिकाणी घेतल्याचं एकंदरीत दिसतं। याचबरोबर जो दौलताबादचा जो किल्ला होता तर त्या दौलताबादचा किल्ला तर तो या ठिकाणी आणि त्या किल्ल्याचा सभोवतालचा प्रदेश जो आहे तो या ठिकाणी पेशव्याला बाजीराव दुसरा जो आहे तर त्या पेशव्याला या ठिकाणी द्यायचं मान्य केलेलं आहे आणि यानंतर वऱ्हाड प्रांत जो आहे हा वऱ्हाड प्रांत नागपूरच्या भोसल्यांना महसूल अधिकारासहित देण्याचं काम या ठिकाणी निजामाने इथे या ठिकाणी केल्याचं एकंदरीत दिसतं। तर लक्षात घ्या खर्ड्याच्या लढाईमध्ये मराठ्यांचा हा दैदिप्यमान विजय या ठिकाणी राहिला आणि हैदराबादच्या निजामाचा सपशेल पराभव इथं झाल्याचं एकंदरीत दिसतं आणि या संपूर्ण काळामध्ये सर जॉन शोर हा ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून यामध्ये तटस्थ या ठिकाणी राहतो आणि कसल्या प्रकारे हस्तक्षेप करत नाही हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या। तर या प्रकारचं सर जॉन शोरची ही कारकीर्द आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। म्हणजे याच्या कारकिर्दीमध्ये आपल्याला 2-3 महत्वाचे मुद्दे लक्षात ठेवायचे। एक म्हणजे खर्डाची लढाई याच्या कार्यकाळामध्ये झाली यानं अहस्तक्षेप नीतीचा या ठिकाणी अवलंब केला आणि 1793 चा चार्टर ऍक्ट याच्या कार्यकाळामध्ये मंजूर झाला आणि त्याची अंमलबजावणी देखील याच्या काळात झाल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं। हा महत्वाचा मुद्दा आपण इथे या ठिकाणी समजून घेतलेला आहे। आता आपण या नंतरचा महत्वाचा गव्हर्नर जनरल जो आहे त्याबद्दलची माहिती या ठिकाणी जाणून घेऊ। तुम्हाला सर्वांना आवडता असणारा लॉर्ड वेलेस्ली। लक्षात घ्या लॉर्ड वेलेस्लीची कारकीर्द ही ईस्ट इंडिया कंपनीच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाची कारकीर्द होती। भारताच्या सामाजिक सुधारणेच्या दृष्टिकोनातून देखील खूप महत्वाची कारकीर्द या ठिकाणी मांडली जाते लॉर्ड वेलेस्लीचा। आता तुम्ही म्हणताल सामाजिक सुधारणेचा आणि लॉर्ड वेलेस्लीचा संबंध काय आहे तर तो काय आहे ते थोडंसं व्हिडिओ पुढे जाऊ द्या तो या ठिकाणी नीट समजून घ्या। कारण बघा
कमिशन जे जे काही प्रश्न विचारतो बारीक सारीक प्रश्न विचारतो आणि जनरली असे काही पुस्तकं जे पुस्तकं सहसा आपले एमपीएससी करणारे विद्यार्थी रेफर करत नाही। मग यूपीएससीच्या पुस्तकांमधनं आलेले प्रश्न जे आहेत ते प्रश्न नेमके कोणते आहेत आणि त्या संदर्भामध्ये आपल्याला जर प्रश्न आले तर त्याची उत्तर कशी लिहिली पाहिजे आणि काय नेमकं अचूक उत्तर आहे ते आपल्याला इथे या ठिकाणी पाहून घ्यायचं आहे। तर खूप इम्पॉर्टंट आहे ही लेक्चर सिरीज, लक्षात घ्या, शेवटपर्यंत तुम्ही या ठिकाणी पाहूया आपण लॉर्ड वेलेस्लीची कारकीर्द। 1798 पासून ते 1805 पर्यंतचा कालखंड हा लॉर्ड वेलेस्लीचा कालखंड मानला जातो। तो या काळामध्ये बंगालचा गव्हर्नर जनरल होता, हे लक्षात घ्या। या लॉर्ड वेलेस्लीचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे यानं भारतामध्ये सहाय्यक संधीचं धोरण आणलेलं आहे असं एकंदरीत दिसतं। याच सहाय्यक संधीला मराठीमध्ये या ठिकाणी तैनाती फौज असं या ठिकाणी म्हटलं जातं। वास्तविकता हे सहाय्यक संधी किंवा तैनाती फौजेचं धोरण सर्वात पहिल्यांदा लागू केलं ते लॉर्ड डुप्लेनं। आता हा डुप्ले कोण होता बरं? तर डुप्ले हा फ्रेंच सेनानी होता, लक्षात ठेवा। कोण होता? तर फ्रेंच सेनानी होता डुप्ले। आणि या डुप्लेनं या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा इंग्रज आणि त्याचबरोबर या ठिकाणी फ्रेंच युद्धामध्ये या प्रकारे तैनाती फौजेचं धोरण आणलेलं आहे। तर त्यानं स्वीकारलेलं तैनाती फौजेचं धोरण किंवा आणलेलं तैनाती फौजेचं धोरण त्याला पुन्हा या ठिकाणी लागू केलं ते या ठिकाणी लॉर्ड वेलेस्लीने। तर लक्षात घ्या, पहिला युरोपियन व्यक्ती ज्याला तैनाती फौजेचं धोरण लागू केलं तर तो डुप्ले आणि पहिला इंग्रज अधिकारी कोण? तर तो होता लॉर्ड वेलेस्ली। आता लॉर्ड वेलेस्लीचं हे धोरण काय नेमकं होतं ते थोडंसं आपण या ठिकाणी समजून घेऊया। पहिलं तर समजून घेऊया की हे धोरण का बरं लागू केलं। आता पहा, या संपूर्ण काळामध्ये दिसून येतं फ्रान्सचा एक महत्वाचा शासक होता, त्याचं नाव होतं नेपोलियन बोनापार्ट। हा नेपोलियन बोनापार्ट जग जिंकण्यासाठी आला आणि भारतातील ज्या काही ब्रिटिशांच्या वसाहती होत्या त्या त्याला समाप्त करायच्या होत्या आणि म्हणून हा नेपोलियन बोनापार्ट हा या ठिकाणी भारताच्या सीमेरेषेवर या ठिकाणी उभा राहून तो भारताकडे आक्रमण करू पाहत होता। लक्षात घ्या, नेपोलियननं संपूर्ण युरोप या ठिकाणी आपल्या अधिपत्याखाली आणला, पादाक्रांत केला, मात्र भारत त्याला या ठिकाणी पादाक्रांत करता आला नाही। यामागचं सर्वात महत्वाचं कारण हे या ठिकाणी लॉर्ड वेलेस्लीचं आक्रमकवादी धोरण, तैनाती फौजेचं धोरण। आता काय केलं हे लक्षात घ्या। तर या लॉर्ड वेलेस्लीनं या धोरणाअंतर्गत भारतीय शासकांची ही समजूत घातलेली आहे की नेपोलियन बोनापार्ट हा भारतामध्ये आक्रमण करू पाहत आहे, भारतीय राज्य त्याला समाप्त करायचं आहे आणि त्यामुळे भारतीय शासकांनी इंग्रजांसोबत एक तह करावा ज्याला सहाय्यक संधी असं या ठिकाणी म्हटलं जातं। या सहाय्यक संधीच्या धोरणानुसार ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिपत्याखाली जे भारतीय शासक या ठिकाणी आले आहेत त्या भारतीय शासकांचा परराष्ट्रीय धोरणावरचा अधिकार समाप्त होणार आहे। म्हणजे जे काही विदेश नीती अवलंबायची आहे ती विदेश नीती ईस्ट इंडिया कंपनीच्या सल्ल्यानुसारच अवलंबावी लागणार आहे भारतीय शासकांना, अशा प्रकारचं ते धोरण या ठिकाणी होतं। या धोरणाअंतर्गत भारतीय शासकांचं संरक्षण करण्याची जबाबदारी ही या ठिकाणी ब्रिटिश राज्यकर्त्यांनी म्हणजेच ब्रिटिश गव्हर्नरनं घेतल्याचं एकंदरीत दिसतं। भारतीय शासकांचं संरक्षण करणं ही इंग्रजांची जबाबदारी आहे आणि त्यासाठी भारतीय शासकांच्या दफ्तरी एक ब्रिटिशांची रेजिमेंट नियुक्त केली जाईल अशी ती भूमिका आहे। ब्रिटिश रेजिमेंट नियुक्त केली म्हणजे ब्रिटिशांचे सैन्य तैनात करून ठेवलं, म्हणून तिला तैनाती फौजेचं धोरण असं म्हटलं जातं। लक्षात घ्या, या धोरणाअंतर्गत जो काही तैनाती फौजेचा खर्च आहे तो खर्च भारतीय शासकांनीच या ठिकाणी कंपनीला द्यायचा आहे आणि भारतीय शासकांकडे जर पैसा नसेल तर त्यांनी तेवढ्याच किमतीचा एक भूप्रदेश भारतीय या ईस्ट इंडिया कंपनीला द्यावा लागणार आहे, अशा प्रकारची ती भूमिका आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते। या प्रकारचे महत्वाचे मुद्दे होते तैनाती फौजे अंतर्गत। तर भारतीय शासकांनी तैनाती फौजेचा स्वीकार या ठिकाणी नंतरच्या काळामध्ये केल्याचं दिसून येतं। कोणकोणत्या शासकांनी केला त्याची माहिती आपण पुढच्या स्लाइडमध्ये या ठिकाणी पाहणारच आहोत। तर तैनाती फौजेचा जनक कोणता इंग्रज अधिकारी होता असा जर प्रश्न आला तर त्याचं उत्तर आहे लॉर्ड वेलेस्ली आणि त्याचबरोबर कोणता युरोपियन व्यक्ती होता असं म्हटलं तर फ्रेंच सेनानी डुप्ले, हे उत्तर या ठिकाणी लक्षात ठेवा। लक्षात घ्या, 1799 ला चौथं इंग्रज म्हैसूर युद्ध याच्या कार्यकाळामध्ये झाल्याचं एकंदरीत दिसून येतं। हे खूप महत्वाचं युद्ध या ठिकाणी मानलं जातं, चौथं इंग्रज म्हैसूर युद्ध। लक्षात घ्या मित्रांनो, लॅटस मुघल कालखंडामध्ये
जे काही महत्वाचे शासक होते भारतीय शासक त्यांचा पराभव करणं ब्रिटिशांना आवश्यक होतं, कारण ब्रिटिशांच्या वाढत्या व्यापाराला आणि वाढत्या साम्राज्याला भारतीय शासकांचा मोठा धोका होता हे इंग्रजांच्या लक्षात आलं होतं। आणि म्हणून मग इंग्रजांच्या विरोधामध्ये जे जे भारतीय शासक आहेत त्या शासकांचा पराभव करण्याचं धोरण या लॉर्ड वेलेस्लीनं त्याच्या कार्यकाळामध्ये आणल्याचं एकंदरीत दिसून येतं आणि त्यातूनच मग इंग्रज म्हैसूर चौथं युद्ध झाल्याचं पाहायला भेटतं। आता इथला जो टिपू सुलतान होता तो काय करत होता लक्षात घ्या। टिपू सुलतान इंग्रजांच्या विरोधात नेपोलियन बोनापार्टकडून मदत घेऊ पाहत होता। नेपोलियन बोनापार्टच्या मदतीद्वारे भारतावर हल्ला करायचा आणि इंग्रजांचे जे काही वसाहती भारतामध्ये होत्या त्या नेस्तनाबूत करायचं धोरण टिपू सुलतानचं या ठिकाणी राहिल्याचं दिसून येतं। जेव्हा या ठिकाणी पाहायला असं भेटतं की पाहायला इथे या ठिकाणी मिळालं की टिपू सुलतान जो आहे हा टिपू सुलतान या संपूर्ण काळामध्ये नेपोलियन बोनापार्टच्या बाजूने या ठिकाणी जातोय, तेव्हा मग तेव्हा मात्र या लॉर्ड वेलेस्लीनं या टिपू सुलतानचा पराभव करण्याचं धोरण आखलं आणि अशा प्रकारे चौथं इंग्रज म्हैसूर युद्ध जे आहे हे चौथं इंग्रज म्हैसूर युद्धाला तोंड फुटलं। लक्षात घ्या इथं पाहायला भेटतं जो म्हैसूरचा शेर ए म्हैसूर म्हणून ओळखला जात होता त्याचं नाव होतं टिपू सुलतान, तर त्या टिपू सुलतानचा पराभव इथे या ठिकाणी करण्यात आला। आणि लक्षात घ्या टिपू सुलतानचा पराभव तर झालाच नाही तर टिपू सुलतानची हत्या इथे या ठिकाणी करण्यात आल्याचं एकंदरीत दिसतं। भारतातील हा एकमेव शासक या ठिकाणी मानला जाईल जो इंग्रजांच्या विरोधामध्ये इंग्रजांच्या विरोधामध्ये लढता त्याला वीरमरण आलेलं आहे अशा प्रकारचा टिपू सुलतान त्याची हत्या ही या ठिकाणी लॉर्ड वेलेस्लीनं चौथ्या इंग्रज म्हैसूर युद्धाच्या दरम्यान केल्याचं दिसून येतं। याचबरोबर पाहायला भेटतं दुसरं इंग्रज मराठा युद्ध जे 1802 ते 1805 या कार्यकाळामध्ये झाल्याचं पाहायला भेटतं। तर 1802 ते 1805 या काळात जे इंग्रज मराठा जे दुसरं वॉर या ठिकाणी झालं त्याबद्दलची थोडीशी माहिती आपण या ठिकाणी जाणून घेऊया। का बरं झालं या प्रकारचं युद्ध? आता लक्षात घ्या बाजीराव दुसरा हा 1795 ला या ठिकाणी पेशवा बनलेला होता आणि त्याच्या कार्यकाळामध्ये मोठ्या प्रमाणात मराठा सरदारांनी विरोध केल्याचं दिसतं। पाहायला भेटतं 1800 ला नाना फडणवीस निधन झाल्यानंतर मराठा राज्यामध्ये या ठिकाणी फूट पडली। नागपूरचे या ठिकाणी भोसले वेगळे झाले, इंदोरचे होळकर, ग्वाल्हेरचे शिंदे आणि गायकवाड हे बडोद्याचे अशा प्रकारे 4-5 महत्वाचे या ठिकाणी राज्य मराठा साम्राज्यातून बाहेर पडलेले आहेत असं एकंदरीत दिसतं। मग अशा सगळ्या परिस्थितीमध्ये बाजीराव दुसऱ्याचं प्रशासन जे आहे हे भ्रष्ट प्रशासन आहे ते समाप्त करण्याच्या इराद्यानं शिंदे, होळकर आणि त्याचबरोबर भोसले हे बाजीराव दुसऱ्याच्या विरोधामध्ये युद्ध करताना या ठिकाणी दिसून येतं आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये बाजीराव दुसऱ्यानं वसई या ठिकाणी जाऊन इंग्रजांशी या ठिकाणी हातमिळवणी केली आणि त्यातून मग वसईचा तह झाला। वसईचा तह जो आहे तर तो 2 डिसेंबर सन 1802 ला झाला। या तहाच्या माध्यमातून लक्षात घ्या या तहाच्या माध्यमातून पाहायला असं भेटतं बाजीराव दुसऱ्यानं तैनाती फौजेचा स्वीकार या ठिकाणी केला आणि या संदर्भात बाजीराव दुसऱ्याचे जे शत्रू आहेत त्या शत्रूंचा पराभव करण्यासाठी इंग्रजांनी आपल्याला मदत करावी आणि त्या बदल्यात साष्टी आणि वसई हे 2 महत्वाचे या ठिकाणी वसाहती इंग्रजांना दिल्या जातील अशा प्रकारचा तह वसईचा तह या ठिकाणी मानला जातो। तर हा वसईचा तह एक महत्वाचा तह या ठिकाणी होता जो वेलेस्लीच्या काळामध्ये झाला। त्यानंतर पाहायला भेटतं इंग्रज आणि मराठा दुसऱ्या युद्धाला सुरुवात झालेली आहे। हे युद्ध करत असताना देवगावचा एक तह या ठिकाणी झाल्याचं दिसतं जो 25 डिसेंबर सन 1803 ला झालेला आहे हे लक्षात घ्या। आता हा जो तह होता या तहामध्ये काय घडलं तर या तहामध्ये नागपूरचे जे भोसले आहेत नागपूरचे भोसले जे आहेत तर रघुजी भोसले तर त्या नागपूरच्या भोसल्यांनी तैनाती फौजेचा स्वीकार इथे या ठिकाणी केला। त्यानंतर पाहायला भेटतं सुरजी अंजनगावचा तह जेव्हा आम्ही पाहतो तेव्हा लक्षात आपल्याला या ठिकाणी येतं की या तहाच्या माध्यमातून जे ग्वाल्हेरचे शिंदे जे आहेत तर त्या शिंद्यांनी इथे या ठिकाणी दौलतराव शिंदे तर त्यांनी या ठिकाणी इथं तह या ठिकाणी केल्याचं एकंदरीत दिसतं आणि या माध्यमातून त्यांनी देखील तैनाती फौजेचा स्वीकार इथे या ठिकाणी केल्याचं दिसतं। आता लक्षात घ्या मित्रांनो हे जे ग्वाल्हेरचे शिंदे जे होते तर हे खूप शक्तिशाली मराठा सरदार या ठिकाणी होते आणि यांचं दिल्लीवर खूप जास्त वर्चस्व या ठिकाणी होतं। मुघल बादशाह जो होता शहा आलम सेकंड
त्याच्यावर नियंत्रण हे शिंदेच्या या ठिकाणी होतं। जेव्हा इथं आपल्याला पाहायला भेटतं सुरजी अंजनगावचा तह या ठिकाणी झाला आणि या तहाने शिंदे जे आहेत हे इंग्रजांना जाऊन मिळाले किंवा त्यांना तैनाती फौजेचा स्वीकार करावा लागला, तेव्हा याच तहामध्ये दिल्लीवर त्यांचं जे नियंत्रण आहे त्या नियंत्रणाचा अधिकार देखील समाप्त झाला। आणि त्यामुळे लक्षात घ्या एक महत्वाचा गव्हर्नर जनरल, त्याचं नाव या ठिकाणी एक महत्वाचा प्रतिनिधीचं नाव विसरायचं नाही, जनरल लेक। लक्षात घ्या जनरल लेक जो होता हा जनरल लेक त्यावेळेसचा कमांडर होता आणि त्या जनरल लेफ्टनंट होता। तर त्या जनरल लेकनं लगेच दिल्लीला या ठिकाणी धावा घेतला आणि दिल्लीमध्ये शिंदेच्या ताब्यामध्ये जे मुघल बादशाहचं तख्त होतं ते मुघल बादशाह तख्त त्याने सोडवलं आणि पुन्हा एकदा मुघल बादशाला इंग्रजांनी या ठिकाणी बंदी बनवलेलं आहे असं एकंदरीत दिसतं। तर पाहायला भेटतं जनरल लेखनं हे कार्य केल्याचं दिसतं लॉर्ड वेलेस्लीच्या सांगण्यावरनं। तर हा एक महत्वाचा मुद्दा आपण या ठिकाणी लक्षात ठेवा। पुढे आपण पाहूया राजपूर घाटचा तह जो 25 डिसेंबर सन 1805 ला या ठिकाणी झाला। तर 24 किंवा 25 डिसेंबर असं म्हणलेलं आहे। तर 24 किंवा 25 डिसेंबर 1805 ला राजपूर घाटचा तह झाला, ज्यामध्ये पाहायला भेटतं होळकर जे होते या होळकरांनी तैनाती फौजेचा स्वीकार केल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं। तर या प्रकारे एक राजकीय कारकीर्द याची खूप विशेषत्वानी होती। इंग्रजांचे दोन शक्तिशाली शत्रू म्हणजे या ठिकाणी मराठा साम्राज्य आणि त्याचबरोबर म्हैसूर राज्य जे होतं ते या ठिकाणी समाप्त करण्याचा एक प्रकारे अल्पसा प्रयत्न याच्या कार्यकाळामध्ये झाल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं। आता पाहूया लॉर्ड वेलेस्लीनं कोणकोणत्या या ठिकाणी भारतीय शासकांना तैनाती फौज किंवा या ठिकाणी सहाय्यक संधी या धोरणा अंतर्गत आणलं। तर लक्षात घ्या की हैदराबाद जो आहे हैदराबाद, तर त्या हैदराबादच्या शासकांना त्याने या ठिकाणी 1798 ला तैनाती फौजेच्या धोरणामध्ये आणलेला आहे। आयोग तुम्हाला प्रश्न विचारू शकतो की सर्वात पहिल्यांदा तैनाती फौजेचं धोरण कोणत्या भारतीय शासकाने स्वीकारलं, तर हैदराबादचा निजाम लक्षात ठेवायचं। त्यानंतर म्हैसूर लक्षात घ्या 1799 ला। आता पहा या लॉर्ड वेलेस्लीनं टिपू सुलतानना सांगितलं होतं की तुम्ही तैनाती फौजेच्या करारावर स्वाक्षरी करा। लक्षात घ्या भारतातला त्यावेळेचा हा अत्यंत शक्तिशाली शासक होता टिपू सुलतान की ज्याला पहिल्यांदा या ठिकाणी लक्षात आलं होतं की तैनाती फौजेच्या करारावर स्वाक्षरी करणं म्हणजे आपलं राज्य इंग्रजांच्या स्वाधीन करणं आहे। आणि म्हणून मग हा एकमेव शासक होता ज्यानं या प्रकारच्या सहाय्यक संधीवर स्वाक्षरी करण्यास नकार दिला। प्रसंगी इंग्रजांसोबत युद्ध करू, वीरमरण पत्करू, परंतु या करारावर आपण स्वाक्षरी करणार नाही अशी भूमिका होती। त्याच्या निधनानंतर वाडियार वंशाच्या लोकांना सत्तेमध्ये बसवलं गेलं आणि त्या वाडियार वंशाच्या लोकांनी म्हैसूर राज्याच्या वतीनं या ठिकाणी स्वाक्षरी केली आहे तैनाती फौजेवर। हा मुद्दा लक्षात ठेवा। तंजावरनं देखील 1799 ला स्वाक्षरी केलेली आहे। अवध जे होते तर त्या अवधच्या शासकांनी देखील 1801 ला या प्रकारे तैनाती फौजेचा करार स्वीकारलेला आहे। मराठा राज्य जसं आम्ही पाहतो वसईच्या तहाच्या द्वारे 1802 ला मराठ्यांनी म्हणजे पेशवानं सहाय्यक संधीचा स्वीकार केला। याचबरोबर नागपूर देवगावच्या तहाच्या माध्यमातून 1803 ला, ग्वाल्हेर 1803 ला जे आहे ग्वाल्हेरचे शिंदे आणि त्याचबरोबर इंदोरचे होळकर जे आहेत त्यांनी 1805 ला पाहायला भेटतं राजपूर घाटच्या तहाच्या माध्यमातून अशा प्रकारे सहाय्यक संधीच्या करारावर स्वाक्षरी केल्याचं एकंदरीत दिसतं। हे महत्वाचे शासक हे आपल्याला पाहायला भेटतात। तैनाती फौजेअंतर्गत लॉर्ड वेलेस्लीने कोणकोणत्या शासकांना आणलं त्याची ही माहिती तुम्हाला दिलेली आहे। इम्पॉर्टंट मुद्दा आहे नेपोलियन बोनापार्ट। मी मागे सांगितलं नेपोलियन बोनापार्ट युरोपमध्ये खूप यशस्वी झाला, भारतात अपयशी ठरला। यामागचं कारण लॉर्ड वेलेस्लीचं सहाय्यक संधीचं धोरण हे लक्षात घ्या। आणि लक्षात घ्या या लॉर्ड वेलेस्लीनं नेपोलियन बोनापार्टचा पराभव करण्यासाठी किंवा त्याच्यासोबत युद्ध करण्यासाठी एक फौज देखील पाठवली होती आणि त्या फौजेनं मिस्रमध्ये जाऊन नेपोलियन बोनापार्टच्या विरोधात युद्ध केल्याचं देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटेल। याचबरोबर लक्षात घ्या सामाजिक सुधारणेच्या दृष्टिकोनातून देखील यांनी महत्वाचं काम केलेलं आहे हे लक्षात असू द्या। आता काय काम केलेलं आहे, आता बघा बंगाल प्रांत जर आम्ही पाहिला तर हा बंगाल प्रांत जरी भारताचा प्रबोधन कालखंड बंगाल प्रांतातून निर्माण झाला, बुद्धी प्रामाण्यवादी विचार बंगाल प्रांतातून निर्माण झाले असं जरी असलं तरी सर्वात मागासलेला भाग देखील बंगाल प्रांतच होता। बंगाल प्रांतामध्ये अनेक अनिष्ट चालीरीती परंपरा या ठिकाणी होत्या। एक परंपरा होती जी अत्यंत वाईट आणि दुर्दैवी परंपरा होती, ती काय तर बंगाल प्रांतामध्ये जर का कोणत्या लहान मुलीचा जन्म झाला तर त्या लहान मुलीचं जे काय अर्भक आपण म्हणतो तर ते लहान तान्हं बाळ
ते या ठिकाणी उचलून त्या समुद्रामध्ये म्हणजे बंगालच्या खाडीमध्ये फेकण्याची परंपरा होती. म्हणजे मुलीचा जन्म हा जणू काही एक शापच आहे असं त्या काळच्या समाजाला वाटत होता. आणि म्हणून नुकतंच 2-3 दिवसाचं लहान बाळ तेच ते जे अर्भक आहे तर ते अर्भक या ठिकाणी बंगालच्या खाडीवर फेकून दिलं जायचं, अशा प्रकारची ती व्यवस्था होती. जेव्हा लॉर्ड वेलेस्ली त्या बंगालच्या खाडीवर फेरफटका मारायला निघाला तेव्हा त्याला त्या बंगालच्या खाडीवर या ठिकाणी असा प्रेतांचा खच दिसला, लक्षात घ्या. आणि ते प्रेत काय आहे ते पाहण्यासाठी जेव्हा तो गेला तेव्हा त्याला दिसली की 2-3 दिवसांची लहान तान्ही बाळं तिथे या ठिकाणी मृत पडलेली आहे. त्यांनी शोध घेतला तेव्हा त्याच्या लक्षात असं आलं की ही जे तान्ही बाळ आहे बंगालच्या लोकांची आहे आणि स्वतः बंगालचे लोक या ठिकाणी या लहान बाळांना या बंगालच्या खाडीमध्ये फेकून आणतात. आणि यांचं लिंग जेव्हा चेक केलं तेव्हा लक्षात आलं या सर्वच्या सर्व स्त्री आहेत, फिमेल आहेत. तेव्हा मग लक्षात या ठिकाणी येतं की लहान मुली जेव्हा जन्माला येतात तेव्हा त्या लहान मुलींचं या ठिकाणी संगोपन करण्याऐवजी त्या लहान मुलींना या बंगालच्या खाडीमध्ये फेकून दिलं जात होतं, अशी ती परिस्थिती होती. तर या संदर्भामध्ये सर्वात कठोर पावलं सर्वात पहिल्यांदा जर कोणी उचललं असेल तर या लॉर्ड वेलेस्लीने या ठिकाणी उचललेला आहे. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. हा लॉर्ड वेलेस्ली होता. त्याने या ठिकाणी एक कायदा याच्या काळामध्ये आणला की ज्यामध्ये अशा प्रकारे लहान बाळांना बंगालच्या खाडीमध्ये फेकून आता इथून पुढे देता येणार नाही. जर कोण या ठिकाणी यामध्ये दोषी सापडला तर त्याला कठोर शिक्षा केली जाईल, अशी भूमिका अशा प्रकारचा एक वटहुकूम म्हणा किंवा कायदा म्हणा तो या ठिकाणी लॉर्ड वेलेस्लीने आणलेला आहे. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. याचबरोबर सर्वात इम्पॉर्टंट मुद्दा तो म्हणजे सन 1800ला कलकत्तामध्ये फोर्ट विलियम कॉलेजची स्थापना या ठिकाणी करण्यात आली. सन 1800ला कलकत्तामध्ये फोर्ट विलियम कॉलेजची स्थापना यानं याच्या कार्यकाळामध्ये केलेली आहे असं एकंदरीत पाहण्यात येतं. आता हे फोर्ट विलियम कॉलेज काय नेमकं होतं आणि याची स्थापना करण्यामागचं कारण काय होतं ते नीट समजून घ्या. लक्षात घ्या, ईस्ट इंडिया कंपनीचे लोक जे आहे, जे नोकरशाही आहे, नोकरशहा किंवा जे नोकरदार वर्ग आहे, या नोकरदार वर्गांना प्रशिक्षण देणं हा या फोर्ट विलियम कॉलेजचा प्रमुख उद्देश होता. काय नीट समजून घ्या की फोर्ट विलियम कॉलेजमध्ये या ठिकाणी ईस्ट इंडिया कंपनीच्या नोकरशाही लोकांना किंवा नोकरदार वर्गांना प्रशिक्षण दिलं जात होतं आणि ते देण्यासाठी फोर्ट विलियम कॉलेजची स्थापना करण्यात आली. आणि 1800ला हे फोर्ट विलियम कॉलेज कलकत्तामध्ये स्थापन केलं लॉर्ड वेलेस्लीनं. लक्षात घ्या, पुढे पाहिलं असं भेटतं हे फोर्ट विलियम कॉलेज 1806ला या ठिकाणी बंद पडलेलं आहे. तर कधी 1806ला या ठिकाणी हे बंद पडलं आणि हे फोर्ट विलियम कॉलेज स्थलांतरित केलं हेलबरीमध्ये. हेलबरी कुठे आहे तर हेलबरी लंडनला आहे. तर लंडन मधल्या हेलबरी इथं हे कॉलेज स्थलांतरित करण्यात आलं आणि मग त्या कॉलेजचं नाव देखील बदललं गेलं. त्या कॉलेजचं नाव ईस्ट इंडिया कॉलेज असं या ठिकाणी ठेवण्यात आलं. उद्देश हाच राहिला की ईस्ट इंडिया कंपनीच्या लोकांना भारतात जेव्हा त्यांची नियुक्ती होईल तेव्हा त्यांना प्रशिक्षित करणं असं त्यांचं या ठिकाणी उद्देश होता. तर या सगळ्या गोष्टी लॉर्ड वेलेस्लीच्या कार्यकाळामध्ये झाल्याचं एकंदरीत दिसतं. तर सर जॉन शोर आणि त्याचबरोबर लॉर्ड वेलेस्ली यांची बद्दलची कारकीर्द आपण इथे या ठिकाणी पाहिली. लक्षात घ्या मित्रांनो, एक छान बातमी तुम्हाला या ठिकाणी द्यायची आहे. समाज सुधारकांचं आपलं एक पुस्तक या ठिकाणी आपण पब्लिश केलेलं आहे. समाज सुधारक असंच नाव त्याचं या ठिकाणी आहे. 39 महत्वाचे समाज सुधारक त्यामध्ये आहे. 216 पानाचं हे पुस्तक आहे. तर हे पुस्तक जर कोणाला पाहिजे असेल तर त्यांनी माझ्या या नंबरवर कॉल करा किंवा आपलं हिस्ट्री बाय संतोष चव्हाण हे जे ॲप आहे त्या ॲपमधनं तुम्ही हे पुस्तक या ठिकाणी खरेदी करू शकता. हे पुस्तक तुम्हाला कोणत्याही बुक स्टॉलवर दिसणार नाही. हे पुस्तक केवळ आपल्या ऑनलाईन सिस्टीमच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत या ठिकाणी पोहोचलं जाणार आहे आणि घरपोच मोफत सेवा तुम्हाला या पुस्तकाची तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. पुस्तकाची प्राइस जर आपण या ठिकाणी पाहिली तर लक्षात घ्या, पुस्तकाची प्राइस या ठिकाणी 350 रुपये आहे आणि आता ऑफर चालू आहे. 315 रुपयाला हे पुस्तक तुम्हाला मिळेल. त्या 315 रुपयामध्ये तुम्हाला तुमच्याकडनं कोणताही पोस्टल चार्जेस आकारला जाणार नाही. तर हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. तर आजच तुम्ही या प्रकारचं ऑर्डर या ठिकाणी द्या. हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या नावाची जो आपलं ऍप्लिकेशन आहे त्याची लिंक मी तुम्हाला इथं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर त्या लिंकवर जाऊन तुम्ही आत्ताच हे ॲप डाउनलोड करा आणि खूप साऱ्या बॅचेस पण आहेत त्या ॲपमध्ये. तर त्या बॅच पण तुम्ही या ठिकाणी जॉईन करा. आणि लक्षात घ्या, दीपावली आता सुरू झालेली आहे तर त्या दीपावलीच्या या ठिकाणी स्पेशल ऑफर या ठिकाणी दिलेली आहे. इतिहास या विषयाच्या सर्व बॅचेस एक्सेप्शनल म्हणजे आपली जर
ऑप्शनल बॅच आणि त्याचबरोबर या ठिकाणी जीएसटी बॅच जर सोडली तर बाकी सर्वच बॅचला आपण 70% डिस्काउंट दिलेला आहे आणि हा डिस्काउंट 10 नोव्हेंबर पासून ते 15 नोव्हेंबर पर्यंत असणार आहे. तर 15 नोव्हेंबरच्या आतमध्ये तुम्हाला या हिस्ट्री बाय संतोष चव्हाण हे ऍप डाउनलोड करून त्या ऍपवर जी तुम्हाला बॅच हवी आहे ती तुम्हाला या ठिकाणी परचेस करायची आहे. तुम्हाला डिस्काउंट खूप जास्त इथं दिलेला आहे, 70% डिस्काउंट दिलेला आहे. तर आजच तुम्ही या ठिकाणी हे ऍप या ठिकाणी डाउनलोड या ठिकाणी करा. तर मित्रांनो थांबूया आपण आणि अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी जॉईन करा माझा टेलिग्राम चॅनल, त्याचबरोबर या ठिकाणी यूट्यूब चॅनल या ठिकाणी जॉईन करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना देखील सांगा. ही लेक्चर सिरीज तुम्हाला नक्कीच या ठिकाणी फायदेशीर असणार आहे. थांबूया. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.